नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती। तर आज आपण एक प्रीमिक्स बनवणार आहोत आणि त्या प्रीमिक्सपासून आज आपण वेगवेगळ्या प्रकारचे नाश्ते कशा पद्धतीने बनवायचं तेही शिकणार आहोत। तर हे प्रीमिक्स कसं तयार करायचं आणि स्टोअर कशा पद्धतीने करायचं हे सगळं आपण पूर्ण माहितीसह हा व्हिडिओ तयार केलेला आहे। व्हिडिओ थोडासा मोठा आहे पण पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर इथं मी हे सगळं साहित्य प्रीमिक्स बनवण्याकरता घेतलेलं आहे। तर इथं मी 2.5 कप एवढे तांदूळ घेतलेले आहेत। तुम्ही वाटीचं किंवा कपाचं कुठलंही एक प्रमाण घेऊ शकता। आता इथं ह्या ज्या माझ्या वाट्या आहेत त्या कपाच्या मापाच्याच आहेत, त्यामुळे मी इथं 2.5 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आणि 2 चमचे ह्या मेथ्या घेतलेल्या आहेत। तर हे इथं उडदाची डाळ घेतलेली आहे। तर ही उडदाची डाळ हिला पॉलिश असतं, त्यामुळे मी ही स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुतली आणि फॅनच्या हवेलाच वाळवून घेतलेली आहे, उन्हामध्ये नाही। तर मुगाची डाळ पण मी अगदी त्याच पद्धतीने धुवून वाळवून घेतलेली आहे। हरभरा डाळ आणि तुरीची डाळ ही घरी बनवलेली असल्यामुळे मी ती धुतलेली नाही आहे। फक्त मूग डाळ, उडीद डाळ आणि तांदूळ हे 3 पदार्थ मी धुवून घेतलेले आहेत। आणि इथं अर्धा वाटी एवढं साबुदाणा घेतलेला आहे आणि अर्धा वाटी तुरीची डाळ। तर हे सगळं साहित्य आता आपण थोडंसं भाजून घेऊया। तर आता तुम्ही इथं बघू शकता असे गच्च वाटी भरून मी 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आणि डाळी मात्र मी सपाट वाट्या घेतलेल्या आहेत किंवा त्यालाही थोडंसं कमी असं प्रमाण वापरलेलं आहे, म्हणजे तांदळाचं प्रमाण जास्त वापरलेलं आहे। तर अगदी तुम्ही सगळं प्रमाण सारखं घेऊनही हे प्रीमिक्स बनवू शकता। आता हे तांदूळसुद्धा मी 3 वेळेस स्वच्छ पाण्याने धुतले आणि ते उन्हामध्ये न वाळवता फॅनच्या हवेलाच एका सुती कपड्यावर वाळत घातले आणि 1-2 दिवस मी ते वाळवून घेतले। 2 दिवस म्हणजे 1 दिवस 1 रात्र अशा पद्धतीने मी ते वाळवून घेतलेले आहेत। आता हे तांदूळ आपण भाजून घ्यायचे आहेत, पण कढई गरम केल्यानंतर अगदी कमी गॅसवर हे तांदूळ आपल्याला फक्त गरम करून घ्यायचे आहेत। अगदी आपल्याला हातामध्ये धरल्यानंतर ते असे पटकन सोडून द्यावेसे वाटतील इतकेच आपल्याला ते गरम करून घ्यायचे आहेत। त्याला अजिबात कलर येऊ द्यायचा नाही आणि गॅस बघू शकता तुम्ही अगदी कमी आहे। आता हे तांदूळ भाजून झालेले आहेत। तर डाळी किंवा तांदळाला अजिबात असे डाग पडू द्यायचे नाही भाजताना। तर आता इथं मी हरभरा डाळ भाजून घेत आहे। हरभरा डाळ ही आपल्याला त्याच पद्धतीने भाजून घ्यायची आहे, म्हणजे तांदूळ जसे आपण भाजून घेतलेले आहेत तसेच। तर ही डाळसुद्धा आपल्याला छान कडकडीत गरम अशी करून घ्यायची आहे आणि सतत हलवलं की त्याला अजिबात डाग वगैरे पडत नाही किंवा करपतही नाही। तर हे तांदूळ, डाळी आणि ह्या बाकीच्या उडीद डाळ, मूग डाळही आपण सारख्याच पद्धतीने भाजून घ्यायच्या आहेत। तर हा व्हिडिओ डिटेलमध्ये दाखवण्याचं कारण एवढंच की मग सगळं रेसिपी पूर्ण लक्षात बसते आणि मग रेसिपी ही चांगली तयार होते, त्यामुळं मी ही डिटेलमध्ये थोडा व्हिडिओ बनवलेला आहे। तर आता ही डाळ पण भाजून झालेली आहे। तर आता याच पद्धतीने आपण राहिलेल्या पण डाळी भाजून घेऊया। आता आपण उडदाची डाळ भाजून घेऊया। तर हे डाळीचं आणि तांदळाचं प्रमाण घेताना थोड्याफार डाळी किंवा तांदूळ कमी जास्त झाले तरी काहीही टेस्टमध्ये फरक पडत नाही, त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण डाळीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। पण अशा सर्व डाळी आणि तांदूळ एकत्र करून जर आपण प्रीमिक्स बनवलं तर ते खूप पौष्टिक होतं आणि हेल्दी होतं। सकाळचे नाश्ते हे अगदी झटपट होतात। आता आपण मुगाची डाळही त्याच पद्धतीने भाजून घेऊया। तर मुगाची डाळही भाजून झालेली आहे। आता आपण तुरीची डाळ भाजून घेऊया। तर इथं तुरीची डाळ मी फक्त अर्धा वाटी घेतलेली आहे। तर सगळ्या डाळींपेक्षा ही तूर डाळ मी कमी वापरलेली आहे, कारण तुरीची डाळ चवीला थोडीशी उग्र लागते, त्यामुळे ती थोडीशी कमी वापरलेली आहे। आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ती 1 वाटी भरून वापरली तरीही चालतं। आता सगळ्यात शेवटी आपण इथं अर्धा वाटी साबुदाणा भाजून घेऊया। तर साबुदाणा ह्या सगळ्यांपेक्षा थोडा जास्त वेळ भाजायचा आहे।
कारण साबुदाणा हा थोडासा चिवट असतो आणि तो असा दाताखाली पटकन फुटला की साबुदाणा भाजला ही त्याची खूण आहे. तर तितका आपण एक 10 ते 15 मिनिटं याला कमी गॅसवर भाजून घ्यायचा आहे. आणि आता गॅस बंद करून जी गरम कढई आहे त्यामध्येच मी ह्या मेथ्या टाकून घेतलेल्या आहेत. तर आता आपल्याला गॅस सुरू असताना ह्या मेथ्या भाजायच्या नाही, फक्त गरम कढईमध्ये ह्या मेथ्या गरम करून घ्यायच्या आहेत. तर आता सगळं साहित्य भाजून झालेलं आहे. 1-5 मिनिटानंतर हे सगळं साहित्य आपण असं मिक्स करायचं आणि हे लगेच मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही घरगुती वापराच्या ज्या गिरण्या आहेत त्यावर पण हे मिश्रण दळून आणू शकता. तर घरगुती वापराच्या ज्या गिरण्या असतात त्याच्यामध्ये सूचना दिलेल्या असतात की इडलीचं पीठ कुठल्या प्लेटनी किंवा जाळी नंबरने काढायचं ते. तर त्या पद्धतीने तुम्ही हे पीठ बारीक दळून आणायचं आहे. पण मी आता इथं आज मिक्सरवरच करून घेणार आहे. तर हे पीठ असं बारीक चाळणीने, म्हणजे आपण मैदाच्या चाळणीने चाळतो त्या चाळणीने हे पीठ चाळून घ्यायचं आहे. म्हणजे अगदी बारीकसर असं पीठ तयार होतं. आणि राहिलेल्या ज्या कण्या आहेत किंवा रवा आहे डाळींचा तो परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दुसऱ्या डाळीच्या मिश्रणासोबत ते बारीक करून घ्यायचं आहे. तर आता इथं तुम्ही बघू शकता अगदी बारीक असं हे पीठ तयार होत आहे. आता इथं राहिलेल्या सर्व डाळ तांदळाचं मिश्रण मी याच्यामध्ये टाकून हे बारीक करून घेणार आहे. हे डाळ तांदूळ मिक्सरवर बारीक करून घेताना एक काळजी घ्यायची, जर मिक्सर तुमचा 1000 वॅटचा असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तरच तुम्ही हे मिक्सरवर पीठ दळून घ्या. किंवा जर तुमचा 500 किंवा 750 वॅटचा जर मिक्सर असेल तर मात्र तुम्ही हे गिरणीमधूनच पीठ दळून आणा, कारण मिक्सरही खराब होऊ शकतो आणि पीठही खूप बारीक असं होणार नाही. त्यामुळे मिक्सरवर दळताना एवढी काळजी मात्र नक्की घ्यायची. तर आता आपलं सगळं हे प्रीमिक्सचं मिश्रण दळून झालेलं आहे डाळ तांदळाचं. आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या कण्या किंवा रवा उरलेला नाही आहे. शेवटी जो रवा उरतो तो नुसताच मी मिक्सरमध्ये फिरून घेतलेला आहे. आणि आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अगदी पोहे खाण्याच्या चमच्याने 1 चमचाभर एवढंच हे रवा याच्या उरलेला आहे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं जाडसर मेथ्याचंच राहिलेलं आहे. तर त्यामुळे मी हे पण याच्यामध्ये टाकून देणार आहे, कारण आपण ज्यावेळेस हे नाश्त्याकरता पीठ भिजवू तेव्हा ह्या कण्या फुगतात आणि ते व्यवस्थित मिश्रण तयार होतं. आणि एवढ्याशा 1 चमचा कण्याने काहीही फरक पडत नाही. आता हे आपलं प्रीमिक्स बारीक करून म्हणजे दळून झालेलं आहे. मी या व्हिडिओच्या अगोदरसुद्धा प्रीमिक्सचे खूप सगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि गिरणीमध्ये पण कसं पीठ दळायचं त्याचीही मी अगदी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. तर त्या व्हिडिओच्या लिंक पण मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, त्याही तुम्ही बघून घेऊ शकता. आता इथं आपलं हे प्रीमिक्स तयार झालेलं आहे. तर आता याच्यापासून रेसिप्या कशा बनवायच्या तेही आपण आता व्हिडिओमध्ये बघूया. आता हे तयार झालेलं प्रीमिक्स तुम्ही परत एकदा मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचं, म्हणजे थोडंसं हलक्या हाताने चाळायचं, खूप असं भराभर चाळायचं नाही. तर असं पद्धतीने चाळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जो मग परत रवा राहील तो परत एकदा तुम्ही मिक्सरमधून फिरवून घ्यायचं. असं केल्याने हे पीठ आणखी जास्त चांगल्या पद्धतीने तयार होतं. तर मी हे करून घेतलेलं आहे, म्हणजे डबल चाळून ते परत एकदा मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे. तर आता आपण इथं 1 वाटी प्रीमिक्स मी भिजवून घेणार आहे. तर आता इथं मी 1 वाटी प्रीमिक्स ह्या छोट्या टोपल्यामध्ये टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपण थोडं थोडं पाणी टाकून हे प्रीमिक्स आपण इडलीचं किंवा डोशाचं जसं बॅटर बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही हे पीठ रात्रभरसुद्धा भिजवून घेऊ शकता, म्हणजे आपण जसं इडली डोशाचे तांदूळ आपण जसं मिक्सरवर वाटून रात्रभर ते आंबवून घेतो अगदी त्या पद्धतीनेही तुम्ही हे पीठ तयार करून घेऊ शकता. तर रात्रभर जर तुम्हाला हे पीठ भिजवून घ्यायचं असेल तर त्यात एक उभा चिरलेला कांदा रात्रभर ठेवायचा आणि सकाळी पदार्थ करताना तो कांदा काढून घ्यायचा आहे. तर ती पद्धतसुद्धा तुम्ही वापरू शकता. तर आता ह्या मिश्रणामध्ये मी 1
4 चमचे एवढं दही टाकून घेणार आहे। दही टाकल्यामुळे याची अगदी डाळ तांदळाच्या म्हणजे इडलीचं जसं बॅटर आपण आंबवून घेतो त्या पद्धतीची याची आंबटसर अशी थोडीशी टेस्ट येते आणि पदार्थ पण असा हलका जाळीदार होण्यासाठी मदत होते। तर याच्यामध्ये मी आणखी थोडंसं पाणी टाकलेलं आहे, कारण हे पीठ थोडंसं रवाळ असल्यामुळे ते पाणी शोषून घेतं आणि घट्ट होतं, त्यामुळं मी हे थोडंसं सैलसर भिजवून घेतलेलं आहे। गरज पडली तर आपण आणखी याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ शकतो। आता 10 मिनिटं पीठ आपल्याला ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊया। चटणी करता इथं मी 2 मोठे चमचे शेंगदाणे आणि 1 मोठा चमचा डाळव घेतलेला आहे, म्हणजे भाजलेल्या फुटाण्याची डाळ, 4-5 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरे आणि चवीपुरतं मीठ, 3 हिरव्या मिरच्या मी याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर। आता हे सगळं अगोदर आपण पाणी न घालता बारीक करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्येच मी 1 चमचा एवढं दही टाकलेलं आहे। आता हे मिक्सरवर थोडंसं पाणी घालून आपण बारीक वाटून घ्यायचं आहे। आता ही चटणी तयार झालेली आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घट्ट किंवा पातळ अशी कुठल्याही पद्धतीने ही चटणी तयार करून घ्यायची। आता चटणी तयार झालेली आहे, त्यावर मी फक्त जिरे आणि मोहरीची फोडणी घालून घेणार आहे। तर आता ही चटणी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे। आता आपण प्रीमिक्सचं बनवलेलं बॅटर बघूया। तर हे बॅटर आता एक 10 ते 15 मिनिटांनंतर छानपैकी भिजलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता हे आणखी थोडंसं घट्ट झालेलं आहे। तर आता मी याच्यातलं अर्ध बॅटर मी काढून ठेवणार आहे, त्यापासून मी आणखी एक पदार्थ करणार आहे। तर हे अर्ध बॅटर आता आपण बाजूला ठेवून देऊया आणि ह्या राहिलेल्या मिश्रणामध्ये मी एक अर्धा बीट मिक्सरमध्ये अगदी बारीक करून घेतलेला आहे। तर हे बीट बारीक करताना मी याच्यामध्ये पाण्याचा खूप कमी वापर केलेला आहे। खूप जास्त पाणी टाकून आपल्याला हे बीट बारीक करून घ्यायचं नाही आहे। आता ह्या बारीक केलेल्या बीटामधलं अर्ध मिश्रण मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तर याचा कलर थोडासा कमी वाटतो, त्यामुळे मी राहिलेलं सगळं बीट याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तर आता हे आपण सगळं मिश्रण छानपैकी एकदा फेटून घेऊया। त्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठही टाकून घ्यायचं आहे आणि इथं वाट्यांना मी तेल लावून घेतलेलं आहे आणि ह्या वाट्यामध्ये मी हे पदार्थ तयार करून घेणार आहे। तर आता ह्या मिश्रणामध्ये आपण एक इनोचं पॉकेट टाकून घेऊया। तर इनोचं पूर्ण पॉकेट मी ह्या मिश्रणामध्ये टाकलेलं आहे आणि हे आता आपल्याला झटपट असं मिक्स करून घ्यायचं आणि लगेच वाट्यामध्ये हे मिश्रण भरून पटकन आपण ते वाफवून घेणार आहोत। कारण इनो टाकल्यानंतर हे मिश्रण खूप वेळ बाहेर असंच ठेवून द्यायचं नाही, ते पटकन वाफायला ठेवायचं, त्यामुळे पदार्थ जाळीदार आणि हलका असा तयार होतो। तर आता ह्या वाट्यामध्ये आपण हे सगळं मिश्रण टाकून घेऊया। तर वाट्यामध्ये मिश्रण भरताना खूप जास्त भरायचं नाही। तर इथं मी ते अगदी अर्धा वाटी एवढंच मिश्रण भरलेलं आहे। आता त्याच्यावर मी कढईने थोडेसे असे तीळ टाकून घेत आहे, म्हणजे ते दिसायलाही छान दिसतात आणि खातानाही त्याची चव छान येते। आता हे सगळे तीळ टाकून झालेले आहेत। हे मिश्रण आता आपण वाफायला ठेवूया। तर इथं इडली पात्रामध्ये पाणी ठेवून त्यावर मी ही चाळणी ठेवलेली आहे आणि वरतून अशा पद्धतीने झाकण ठेवलेलं आहे। हा नाश्ता वाफायला ठेवताना इडली पात्रातलं पाणी अगोदर उकळून घ्यायचं आणि नंतरच हे वाफायला ठेवायचं, म्हणजे ते पटकन वाफल्या जातं आणि छान जाळीदार असा हा नाश्ता तयार होतो। तर तुम्हाला बीट आवडत नसेल तर तुम्ही याच्यामध्ये बीट न टाकताही या पद्धतीने हा नाश्ता बनवू शकता। तर ही अशा पद्धतीने वाटी इडली किंवा ढोकळाही तुम्ही म्हणू शकता, अशा पद्धतीने हा नाश्ता सकाळी झटपट तयार होतो।
तर तुम्ही याला बघू शकता, अगदी छान अशी जाळी पडलेली आहे. तर आता हा नाश्ता आपण चटणी किंवा सॉससोबत सर्व करून घेऊया. तर आता तुम्ही इथं बघू शकता, अगदी जाळीदार असा हा नाश्ता तयार झालेला आहे आणि स्पॉन्जी पण खूप झालेला आहे. अजिबात कच्चा वगैरे राहिलेला नाही आहे. तर तुम्ही बघू शकता, अगदी मस्त अशी जाळी याला पडलेली आहे. तर आता मी तुम्हाला एक कट पण करून दाखवते. कुठेही हा नाश्ता कच्चा वगैरे राहत नाही, अगदी झटपट असा तयार होतो. तर असा हा बीटरूट आणि मिश्र डाळींचा पौष्टिक नाश्ता एकदा नक्की करून बघा. आणि आता आपण राहिलेल्या बॅटरपासून आणखी एक पदार्थ बनवूया नाश्त्याकरता. तर आता हे आपलं मिश्रण तयारच आहे. त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर आणि एक मोठा किसलेला गाजर टाकून घेतलेला आहे. सोबतच याच्यामध्ये मी वाटाणेही टाकून घेतलेले आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. तर आता हे सगळं साहित्य अगोदर आपण एकदा मिक्स करून घेऊया. तर हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटत आहे, त्यामुळे मी याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून घेत आहे. आणि त्याच्यामध्ये 1 चमचा एवढं मी बेकिंग पावडर टाकलेला आहे. बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही खाण्याचा सोडाही टाकू शकता, पण खाण्याचा सोडा तुम्ही कमी वापरा, म्हणजे 1 चमचा न वापरता अर्धा चमचा एवढाच वापरा किंवा त्यापेक्षाही थोडासा कमी टाका. तर बेकिंग पावडर जास्त वापरलं तरीही चालतं. तर अशा पद्धतीने आता आपलं हे प्रेमिक्सचं बॅटर तयार झालेलं आहे. आता याच्यापासून आपण इडली बनवून घेऊया. तर अशी ही मिश्र डाळींची पौष्टिक इडली तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या वापरूनही बनवू शकता. तुम्ही याच्यामध्ये कांदा किंवा सिमला मिरचीही टाकू शकता. तर आता ही इडली आपण वाफायला ठेवूया. आणि खूप मस्त चवदार अशी आणि झटपट होणारी ही इडली आहे. तर नेहमी आपण डाळ तांदळाची इडली बनवतो, तर एखाद्या वेळेस अशी इडलीही करून बघायला हरकत नाही. आणि तुम्ही बघू शकता, इडली आपली अगदी टम्म अशी फुगलेली आहे. तर आता आपण ही इडली काढून घेऊया. तर अशा पद्धतीने ह्या प्रेमिक्सपासून खूप झटपट असे पदार्थ तयार होतात. आणि तुम्ही हे प्रेमिक्स जास्त प्रमाणातही बनवून ठेवू शकता. आणि हे ठेवताना त्याला एका पॉलिथिनमध्ये भरून स्टीलच्या डब्यामध्ये ठेवायचं किंवा तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालतं. आणि वापरताना मात्र त्याच्यामध्ये ओलसर हात किंवा ओलसर भांडं वापरायचं नाही पीठ घेण्याकरता. अशी थोडीशी जर काळजी घेतली तर हे प्रेमिक्स खूप दिवस टिकतं छानपैकी. आणि तुम्ही बघू शकता, अगदी इडली किती सहज निघत आहे. ती चिटकलेली नाही, काही नाही, आणि जाळीदार तर ती खूपच झालेली आहे. तर झटपट अशी ही नाश्त्याची इडली प्रेमिक्सपासून तुम्ही बनवू शकता. अगदी मी साईडनी फक्त थोडंसा त्याला असं हलवून घेतलेलं आहे आणि लगेच ही इडली बाहेर निघत आहे. तिला अगदी अजिबात चिटकलेली नाही आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सोबतच बेल बटनही प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. आणि सबस्क्रिप्शन हे पूर्णतः फ्री आहे, त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही बघू शकता, इडली अगदी मऊ स्पॉन्जी अशी आपली तयार झालेली आहे.